पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे। हा तिसरा श्लोक आहे। त्यागाविषयी काही विद्वान कर्मच हे दोषयुक्त आहे म्हणून त्याचा त्यागच करावा असं म्हणतात, पण काही यज्ञ दान तप हे कर्म त्याग करू नये, ते कौशल्याने करावीत असं काही म्हणणारे विद्वान आहेत। एका फळाभिलाष न ठाके कर्माते म्हणती बंधके जैसे का नग्न भांडके जगाते म्हणे। ज्यांच्या ठिकाणी फळासंबंधी कर्मफळासंबंधी आसक्ती आहे त्यांच्याकडून कर्म झालं तर फळ मागणीसाठी त्यांना ते कर्म बांधणारच। त्यामुळं कर्म हे बांधण्यास कारण असतं असं त्याच्यावर त्यांनी ठपका ठेवला। कर्म केलं की ते बांधतंच, मग कशाला करायचं म्हणून त्यांनी त्या कर्माला दोष दिला। जसं उदाहरण दिलं की कोणी एक मनुष्य आहे आणि अंगावर काहीच कपडे नाहीत, उघडा नागडा फिरतो, लोक हसायला लागले म्हणजे त्याला म्हणतो का रे माझ्यावर का हसता। म्हणजे आपण स्वतः कसं झालो हे विसरून दुसऱ्यालाच दोष देतो। उदाहरण कशासाठी दिलं, कर्म करण्याचं कौशल्य नाही, कर्मालाच दोष देत राहिले। का जिव्हा लंपट रोगिया अन्ये दोषी धनंजया अंगा न रुसे कुष्टिया मासिया कोपे। आता तर आणखीन काही उदाहरणं दिली की जसं काहीतरी आजार झाला आहे आणि त्यामुळे त्याच्या जिभेला चव राहिली नाही, पण तरी जे आपलं जसं थोडंसं असेल जसं खावं तसं खावं, पण हे पाहिजे ते पाहिजे असं काय आहे, जिभेची जशी मागणी असेल आणि त्या नाना तऱ्हेच्या आवडी त्याप्रमाणे घ्यायचं आणि ह्यात चवच नाही म्हणायचं। आता अन्नातली चव असेल पण ह्याच्या जिभेची चव गेली ना, पण नाव कशावर ठेवायचं आता की त्या अन्नपदार्थावर, अन्नपदार्थच चवीचे नाहीत। दुसरं उदाहरण दिलं की जसा कुष्ठरोगी अंगावर अनेक ठिकाणी काय आहे जखमा खतं पडलेत आणि माश्या किती त्रास देतात म्हणून काय करतो, माश्यावर ओरडतो, माश्यालाच काही ना काहीतरी काय आहे की काही बोलतो। तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची की डाळ मग निर्णय देती केवळ त्याच्यावे ऐसा। आता त्याप्रमाणे जे काही कर्म आहे त्या कर्माची आसक्ती तर सुटना। कर्म झालं की कर्माचं फळ असावंच वाटतं, आसक्ती तर सुटत नाही आणि आपलं काय चुकतं हे नाही पाहायचं, कर्म किती वाईट आहे म्हणून कर्माकडं बोट दाखवून त्याचा वाईटपणा दाखवायचा। आता त्याच्यामुळं यांनी काय केलं की कर्माला दोष देत देत स्वतःचा असा एक निर्णय तयार केला की सगळंच कर्म त्याग करावं, कोणतंच कर्म करूच नाही, कारण ते बांधतंय म्हणून कर्माचा त्याग करावा। एक म्हणती यागाधिक करवे
करावेच आवश्यक, जे या वाचो निशोधक आन नाही. आता दुसरे काही होते, त्यांनी आपली मतं मांडली. आता हे सगळं विद्वानांच्या गोष्टी चालल्यात. एक विद्वान कर्मच करू नका, त्याचा त्याग करा म्हणतो. दुसरा विद्वान काय करतो आहे की यज्ञयागादिक कर्म कराच. कारण काय, तर तेच आपल्याला शुद्ध करणार आहे. त्याच्यामुळं अंतःकरण शुद्ध होईल. मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागे आळसू न कीजे. जर अंतःकरण शुद्धी म्हणजेच त्यात मन चित्त ह्याचं सगळ्याची जी काही शुद्धी आहे ती जर शुद्धी करायची असेल तर शुद्धीसाठी कर्म हेच सबल आहे, कर्माचंच महत्त्व आहे. असं कर्म करत असताना आळस करू नका. फक्त एक आहे की त्या कर्मातली जी काही आहे फलासक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला बांधायच कारण आहेत तेवढ्या बाजूला ठेवून कर्म करावे. भांगार आथी शोधावे, तरी आगी नेवी जेवी नुबगावे, का आरिसया लागी सांचावे अधिक रज. आता तसंच आहे की जर सोन्याच्या ठिकाणी काही हिनकस मिसळला असेल, आपण ना आगीजवळ बसत, उष्णता नको असं म्हणलं तर ते शुद्ध कसं व्हायचं? सोनं शुद्ध करायला अग्नीच्या जवळ बसून करावं लागतं. तर त्याचा राग करून चालणार नाही, अग्नीचा राग करून चालणार नाही. तसंच आरसा जर नेहमी कशाला लागत असेल आणि तो स्वच्छ ठेवायचा असेल तर तो स्वच्छ करण्याकरता ज्या गोष्टी लागत असतील, राख, चुना किंवा विटकरीचा भोगा, ह्या गोष्टी संचयाला ठेवाव्यात. नेहमीच लागते तर ते पुसून काढला म्हणजे आरसा स्वच्छ होतो. किंवा गाडीच्या काचा, दाराच्या काचा जर स्वच्छ करायचा असल्या तर असल्या गोष्टीची पावडर ठेवलीच पाहिजे. म्हणून मग साचावे अधिक रज. तर हे जे काही आहे पुसून काढण्याची, काचेला स्वच्छ करण्याची जे काही असेल त्याचं संचय आपल्याकडं करावा. ना लुगडी चोख व्हावी, ऐसे आथी जरी जीवी, तरी सवंदणी न मानावी मलिन जैसी. आता दुसरी गोष्ट दाखवली, कपडे जर आपले चांगले स्वच्छ व्हावे वाटत असेल तर ते भट्टीत घालूनच स्वच्छ होतात. आणि भट्टीत घालण्याचं जे भांडं असतं त्याला सवंदणी असं म्हणतात. त्याच्यात टाकलं मग त्याच्यात काही सोडा म्हणा, दुसरं काही डिटर्जंट म्हणा टाकावं लागतं. या सगळ्यांनी त्या पाण्यात टाकलेल्या कपड्याचा जो मळ सुटतो त्याने ते पाण्याचा रंग काय होतो? गढूळ घाण असा होतो. आणि मग हेच भांडं फार वाईट आहे, हे नाही चांगलं असं समजून कपडेच टाकायचे नाहीत असं ठरवलं तर मग कपडे कसे स्वच्छ व्हायचे? तैसी कर्मे क्लेशाकारे, म्हणून न न्यावी अव्हेरे, का अन्न लाभे अरुवारे रांधती उणे. तसंच कर्मामध्ये कष्ट असतं, कष्ट नको असं समजून त्या कर्माला तुम्ही बाजूला केलं, त्याचा अव्हेर केला तर मग कसं होईल? दुसरं उदाहरण दिलं की अन्न जर तुम्हाला चांगलं शिजलेलं मऊ असं वाटत असेल, पाहिजे असेल तर त्याला शिजू दिलं पाहिजे. चांगलं शिजू देण्यात जर घाई केली तर मग त्या अन्नाचा मऊपणा कसा होईल? म्हणून मऊ अन्न पाहिजे असेल तर त्याला योग्य काळ शिजवलंच पाहिजे. इही इही गा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला. याप्रमाणे असे जे काही शब्द वापर झाला की कर्म कशी बांधतात, कोणी म्हणायचं कर्म केल्याशिवाय कशी शुद्धी होईल, असे ज्या वेगवेगळ्या भाषा वापरल्या गेल्या त्यामुळं काहीच्या बुद्धीनं कर्म बांधणारं ठरलं आणि काहीच्या बुद्धीनं कर्म शुद्ध करणारं ठरलं. पण त्याग हा शब्द पडला ना विसंवादात, ह्यांचं खरं का ह्यांचं खरं, कशाला त्याग म्हणावा? असं आपल्या ठिकाणी काय आहे की बुद्धीच्या ठिकाणी
याचं काय पडलं की काय करू असं विवंचना पडली. तरी आता विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, ऐसे बोलो गोमटे अवधान देई. तेव्हा हा जो तुझ्या ठिकाणी विसंवाद झाला आहे, ह्यांचं मत का त्यांचं मत, हे निघून जावं. आणि त्याग हे निश्चयाचं कोणतं त्याची म्हणजे आहे स्थिती, किंवा त्यागाची नेमकी व्याख्या काय, हे तुला आता मी समजून सांगतो. निश्चयं शृणुमे तत्र त्यागे भरतसत्तम, यो त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. आता असं सांगतात की हे पुरुषश्रेष्ठा, पुरुषामध्ये तू श्रेष्ठ आहेत, नरश्रेष्ठ असा असणारा भरतसत्तम, म्हणजे भरत ह्या वंशामधलाही तू श्रेष्ठ आहेस. हे अर्जुना, अर्जुनालाच ही दोन्ही नावं आली. तर निश्चित असं काय मत आहे, कशाला त्याग नक्की म्हणतावं हेच तर सांगणारच आहे मी. पण त्याच्यानंतर तुला असं सांगतो की त्याग हा 3 प्रकारचा आहे. त्यागामध्ये 3 प्रकार होतात. तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधाही बरवा, विभागू सांगो. एकंदरीत त्याग कसा आहे, काय त्याचा निश्चय घ्यावा, ह्या गोष्टी सांगणारच आहेत. पण त्याग हा 3 प्रकारचा आहे. म्हणजे तो तीन ह्याच्यामध्ये प्रकार ते जे पडत असल्यामुळं आता ते सांगता येतील. 3 भाग म्हणजे तिन्ही गुणाच्या दृष्टीनं. मग सात्विक त्याग कसा असेल, राजसी त्याग कसा असेल, तमगुणीचा त्याग कसा असेल, असे तिन्ही प्रकारचे त्याग सांगणार आहे. त्यागाचे तिन्ही प्रकार कीजती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सारी तुले जाण. तेव्हा आता ह्या त्यागामध्ये सात्विक त्याग कशाला म्हणतात, राजसी त्याग कशाला म्हणतात, तामसी त्याग कशाला म्हणतात, हे जर तू समजून घेतलं तर तुला जे काही त्यागाबद्दलचा डोक्याच्या ठिकाणी तुझा विचार पडला होता, बुद्धीत विचार पडला होता की काय वर तर विद्वान लोक असं बोललेत, ते सगळं निघून जाऊन त्यागाचं जे मुख्य सार आहे ते तुला कळेल. मज सर्वज्ञाची बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, ते निश्चय तत्व आधी अवधारी पा. तेव्हा आता भगवंतानीच वास्तविक आता माऊलीच्या मुखातले हे शब्द आहेत की मी सर्वज्ञ, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी एक असा निश्चय आहे की जेणेकरून काय होतं की कशाला म्हणतात त्याग आणि कोणता कोणता प्रकारचा आहे, त्याचा जो काही निश्चय आहे माझ्या ठिकाणी तो तुला मी सांगतो. आणि तो काय कर, लक्षपूर्वक ऐक. तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षू जागो म्हणे, तया सर्वस्व करणे हेची एक. तेव्हा स्वतःची सुटका करून घेणं. वास्तविक मुमुक्षू कोणाला म्हणायचं आहे की तो स्वतः ह्याच्यातनं सुटायचं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातनं, आणि कर्माची जी काय पाठीमागं लागलेलं आहे त्याच्यातनं बाहेर निघणं म्हणजे सुटणं. असं सुटावं असं वाटत असतं फक्त कोणाला, फक्त मुमुक्षूला. म्हणून जो मुमुक्षू यातनं सुटावा असा जो विचार करतो त्यानं इथं जे काय आता सांगितलं आहे तिथं अगदी लक्षपूर्वक म्हणजे जे काही असेल ते हे ऐकून घे आणि त्याप्रमाणे कर्माचा त्याग कर. मग आता त्याच्यामध्ये जे जे काही कर्म आहे त्या कर्मातलं कर्म कोणतं, त्याचा संन्यासच सांगितला ते कोणतं, आणि जे कर्म केलं असतं फळाचा त्याग करायचा आहे ते तुला आता काय आहे की सांगणार आहे. त्यापैकी त्याग या प्रकारच्या ह्याचे 3 प्रकार आता समजून सांगतो.
यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. आता असं सांगतात की यज्ञ, दान आणि तप ही कर्म त्याज्य नाही, म्हणजे ते केलीच पाहिजेत असंच आहे. आणि ते अवश्य केली तरच या कर्मातून काय होईल, आपली सुटका होईल. एकंदरीत काय आहे की हे कर्म करायचीत, आता फक्त काय करायचं की तिथं फळ आणि आसक्ती या दोन्ही गोष्टीचा त्याग केला म्हणजेच हे होतं. पण असं कोणाला, आता ज्ञानवंताला. कारण मनीषीनाम जे बुद्धिवान आहेत. मग कोण बुद्धिवान आहेत, तर ज्यांना 3 प्रकारच्या याच्यामध्ये रजतम झाडून काढायचं आहे त्याला बुद्धिवान म्हटले. ते ह्या कर्माला त्यातल्या कोणत्या गोष्टी त्यागायच्या त्याची परिपूर्ण आठवण ठेवतील. जिये यज्ञदान तपादिके ये कर्मे जिये आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. आता त्यामध्ये काय आहे की यज्ञ, दान, तप ह्या 3 गोष्टी अशा आहेत की यज्ञ म्हणजे महायज्ञ असं आपण जे समजतो तसं नसून जे नित्ययज्ञ आहेत की जे आपल्याला काय आहे साधन म्हणूनच असणारे यज्ञ. 4थ्या अध्यायात जे काही प्रकार सांगितले आपल्याला यज्ञाचे त्या प्रकारच्याला यज्ञ म्हणायचं. जे आपल्याला शक्य आहे त्या प्रकारच्याला देणं घेणं त्याला दान म्हणायचं. आणि जे साधन आपण करतो त्या साधनेमध्ये कटाक्ष पाळणं, अगदी कोणत्याही प्रकारची हायगय न होऊ देणं हेच खरं तप आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत, ते आवश्यक असं करावं. मग जसं एखादा पांथस्थ काय निघाला आहे, पाऊल वाटेने निघाला म्हणजे पायी पायी या गावाची त्या गावाला जायचे आणि जाण्याकरता त्याला बरंच अंतर आहे. तर त्यांनी बसून राहू नये, सतत आपला मार्गक्रमण करत राहावं, तरच त्याला त्याच्या निश्चित असं कोणतं जे गाव आहे तिथं जाता येईल. हारपले न देखिजे तव मागून सांडिजे का न धाता न लोटीजे भाणे जेवी. आणि जोपर्यंत आपलं हरवलेली वस्तू आहे ती सापडत नाही तोपर्यंत कुठं ठेवली असेल, कुठं असेल, इथं का तिथं, हे जे काही विचार आहे त्याला माग म्हणायचं, त्या वस्तूचा माग काढणे. मग आपल्या आपल्या विचारानं आपण ठेवलेली असेल तर दुसऱ्याने कोणी ठेवली असेल तर नेमकी कुठं ठेवली असेल, कुठं कुठं ठेवू शकतो तो मनुष्य, कोणत्या कोणत्या त्याच्या जागा असतील हे शोधणं म्हणजे सुद्धा मागच आहे. का न धाता न लोटीजे भाणे जेवी. आणि जर आपलं पोट भरलं नसेल तर मध्येच ताट सरकून देऊ नये. अन्न वाढलेलं ताट आहे ते पोट भरेपर्यंत खाल्लं तर ताट बाजूला करावं. अर्धवट जेवला आणि ताट ढकलून द्यायला लागला तर मग तो असा अर्धा उपाशीच राहील. नाव थडी न पवता न सांडिजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. जसं नावेतनं पलीकडं जायचं असेल तर पहिलं तिराला नाव जाऊस तर मध्येच नावेचा त्याग करू नये, नावेत बसूनच राहावं. केळी चांगली त्याच्यातलं पीक आलं आणि त्याला एखादं जरी पिकलं तरच त्या केळीचा घडाला उतरावं, म्हणजे केळीचा खुंट काटावा. तसं जे काही वस्तू आपली अंधारात इकडं तिकडे गेली ती शोधण्याकरता जर दिवा आपण हातात आणला तर वस्तू सापडूच तर दिवा ठेवू नये किंवा विझवू नये. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या ठिकाणी आत्मज्ञानाचा निश्चय होत नाही, आत्मज्ञान प्राप्तीकरता जे लागणाऱ्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या होत नाहीत, तोपर्यंत हे जे काही कर्म आहेत यज्ञ यागादिक त्यासाठी उदास होऊ नये, ती केलीच पाहिजेत. पै स्वाधिकारानुरूपे तिये
दाने याग तपे अनुष्ठावीच आक्षेपे अधिके वर. आता यात मात्र एक आहे की यज्ञ दान तप हे करण्याकरता अधिकार असावा लागतो. अधिकारात जसा आपला असेल त्याप्रमाणे करावं, त्याप्रमाणेच त्याचं काय अनुष्ठान ठेवावं. जे अशक्य आपल्याला आणि तो आपला अधिकार नाही त्या गोष्टीकडे आपण वळू नये. अशा तऱ्हेने जर आपण काय व्यवस्थित ते पार पाडलं, त्याच्यावर काही आक्षेप येऊ दिला नाही, तरच हे कर्म आपल्या हातून नीट होतील. जे चालणे वेगावत जाये ते वेगू बैसावयाची होये, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. आता जो मनुष्य एखाद्या गावाला जायचा आहे पण त्यांनी तिथं जाण्याकरता जो काही चालण्याचा वेग आहे तो फार जोरात ठेवला, भर 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 चालला, त्यामुळं तिथं जाण्याकरता त्याला लागणारा वेळ त्यापेक्षा लवकर पोचला. मग त्यांनी आता त्या ठिकाणाला जायचं, त्यांना भेटायचं, त्याच्यापेक्षा म्हणलं आता जरा विश्रांती घेऊ आपण, कारण त्यांना भेटायची वेळ आपली 1 तासाने अर्ध्या तासाने. मग त्याला ते अर्धा तास बसायला मिळेल का, तर तो वेगात चालत आला म्हणून. वेळेच्या आत तर भेटणं होईल वेळेबरोबर, पण तोपर्यंत विश्रांती पण होईल. अधिके जव जव औषधी सेवेची मांडी बांधी तव तव मुखी जे व्याधी तयाची. आता त्यात एक आहे की औषध, आजारावरचं औषध असतंच. कोणी रोगमुक्त व्हायला औषध घेतलं पाहिजे, पण अधिके जवळजवळ म्हणजे काही अधिक प्रमाणात आहेत. ही एक गोळी, ती एक गोळी, ती एक गोळी, अशा काही 4-5 गोळ्या किंवा पातळ औषधं. तर ही जी काही वेळेवर घ्यायची ते झालं. बस म्हणलं आज 2 घेऊ, उद्या 2 घेऊ म्हणलं तर मग आजार निघून जायचा नाही. त्या औषधाचे जे जे काही सांगितलेला कोर्स आहे तेवढ्या वेळ घेणं, तितकं घेत जाईल तर तो जो काही आजार आहे तो आपोआप कमी होत जाईल आणि संपूर्ण आजारातून तो मुक्त होईल. तैसी कर्मे हातो पाती जई कीजती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देहोनी. त्याप्रमाणे जसं जसं आपण कर्म करत आहोत आणि ती कर्म आपल्या हातून यथास्थित आणि योग्य रीतीने जर होत गेली तर तीच कर्म आपल्याला ह्या रज आणि तम दोषयुक्त असणाऱ्या गुणाला झाडून काढण्यास उपयोगी पडतील. का पाटोवाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तई कीड झडकडी तुटे निर्व्याजू होय. आता दुसऱ्यांदा याच्या अगोदर हे उदाहरण आलं, आणखीन आलं की जे सोनं आहे आणि सोन्यात जे काही मिसळलेलं आहे ते दूर करण्याकरता नुसतंच काय आहे अग्नीत घालून चालत नाही, तर त्याला टाकणखारासारखं काहीतरी त्याच्यावर वापरलं जातं की जेणेकरून त्या असलेल्या हिणकसाला जाळून टाकलं जाईल. हा जो काही सतत टाकणारा भाग आहे तो जर होत गेला तर त्यातलं जे काही असलेलं कीड आहे म्हणा, हिणकसपणा आहे, तो लवकरात लवकर जळून जातो. तैसी निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा धावी. त्याप्रमाणे जर आपल्या हातून निष्ठेनं हे कर्म होऊ लागलं तर रजतम हे याचा झाडा होईलच आणि सत्व किंवा शुद्ध सत्व त्या भवनाला, त्या ठिकाणाला आपण लवकरात लवकर पोचू. मनोनी धनंजया सत्वशुद्धी गिवसे तया तीर्थाची आसावाया आली कर्मे. म्हणून सत्वशुद्धी होण्याकरता जसं बाकीची घाण धुवून काढण्याकरता काही गरज असते तसं सत्वशुद्धी होण्याकरता शुद्ध करणारं हे तीर्थच आहे. कर्म हे तीर्थच आहे. जेणेकरून सगळी जी काही असणारी रजतमासारखी मळ घाण म्हणा धुतली जाईल.
तीर्थे बाह्य मळू क्षाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तेव्हा जसं बाहेरचं तीर्थ आपल्या अंगावरचा मळ धुवून काढतं, तसं कर्म, सात्विक कर्म हे आतला मळ धुवून काढतं. म्हणून सात्विक कर्म, सत्कर्म हे एक प्रकारे अंतःकरण धुण्याचं तीर्थच आहे. तृषार्ता मरुदेशी, झळे अमृते ओळली जैसी, की अंधाला डोळसासी, अंधा लागी डोळ्यासी सूर्य आला. आता उदाहरण कसं दिलं आहे बघा. म्हणजे जी गोष्ट अशी काही घडल का असा विचारसुद्धा मनात येत नाही, पण माऊलीने ते उदाहरणात घेतले की वाळवंटीय प्रदेश आहे, त्यातनं निघाला आहे आणि तहान खूप लागली. पाणी तर वाळवंटात पाणी कुठे आहे, जवळ तर पाणी नाही, काय करावं काय कळेना. त्याच्याकडं नदीच आली, पे पाणी बाबा, तुला तहान लागली. असं झालं तर काय होईल. आणि आता नुसती नदी नाही, अमृताची नदी आली तर मग किती त्याला शांत वाटेल. दुसरं उदाहरण त्याला दिलं की आंधळा आहे आणि त्या आंधळ्याला काही दिसत नाही, पण सूर्यच आला आहे त्याच्या डोळ्याला मदत करायला, मग तर काय दिसायला काहीच हरकत नाही. बुडतया नयेची धाविन्नली, पडतया पृथ्वीच कळवळली, निमतया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. आता कोणी एक बुडत होता पाण्यात, ती नदीच म्हणली मी तुला तारते, नदीने त्याला बाहेर काढलं. दुसरी गोष्ट, खाली पडायला लागला जमिनीवर, पृथ्वीला त्याचा कळवळा आला, ह्याला पडलं तर किती लागल, म्हणून पृथ्वीने त्याला उचलून घेतलं आणि प्रत्यक्ष मृत्यूला गाठलं होतं. पण त्याच मृत्यूने ह्याला आयुष्य दिलं. जसा यम घेऊन चालला आहे, पण यमच म्हणला जाऊ दे तुला दिलं सोडून आता, म्हणजे त्याला आयुष्य परत दिलं. तैसी कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षू सोडविले पांडुसुता, तैस्या रसरीती मरता राखिला विषे. त्याप्रमाणे कर्मबद्धता जी येत असती त्या बद्धतेला कर्मच सोडवतील. म्हणून मुमुक्षूनी ह्यातलं जे सांगितलेलं महत्त्वाचं आहे ते पाळावं. तेने करून जसं एखाद्याने विष घेतलं तर विषाला मारक असं औषध असतं, ते त्याच्यावर घेतलं तर विष आतलं नाहीसं होतं. तैसी एके हातवटिया, कर्मे की जती धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. एकंदरीत कर्म हातोटीने केली तर तीच तुम्हाला बांधल्यापासून सोडायला उपयोगी पडतील. आता तेच हातवटी तुझं सांगो गोमटी, जया कर्माशी किरीटी कर्मची रुसे. तेव्हा अशी हातोटी कशी असते तेच आता तुला सांगतो, की जेणेकरून कर्मच कर्मावर रुसल आणि त्या कर्माला बांधणार नाही किंवा बांधू देणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.